केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आलाय। गोरगरिबांच्या घरकुलांसाठी असलेला तब्बल 4,24,73,000 रुपयाचा निधी अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्य अधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह 6 जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 20 मे 2021 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत हा निधी नियमबाह्य पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्याऐवजी इतर खात्यांवर वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात गंभीर अनियमितता उघड झाली आहे। तसेच अपहार लपवण्यासाठी शासकीय कागदपत्र गहाळ केल्याचाही निष्कर्ष समोर आलाय। या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान हक्काच्या घरासाठी प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांचा पैसा गैरप्रकाराने वळवल्यामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आणि अखेर रात्री 6 कर्मचारी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। याच्यामध्ये देखील प्रशासनाने एक संबंधित अधिकारी नीता अंधारे यांना देखील क्लीन चिट कशामुळे दिली त्या चौकशी समितीमध्ये हे लक्षात येत नाही। मात्र या प्रकरणाची चौकशी खसून करण्यात यावी। अजून याच्या पाठीमागे या घरकुल घोटाळ्याच्या पाठीमागे आणि कोणी राजकीय पुढारी अजून अधिकारी आहेत का हे बघणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्या लोकांच्या नावे पैसे उचलले आहेत, ज्यांचं घरकुलाच्या एक सिस्टममध्ये नाव आलेलं आहे, त्या सिस्टममधून त्यांना वगळण्यात यावं किंवा हे घरकुलाचे पैसे वसूल झाल्याच्या नंतर त्या गोरगरीब लोकांना घरकुलाची रक्कम देण्यात यावी अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहेत। याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही कोणालाही पाठीशी घालण्याचं धाडस करू नये, अन्यथा केजमधले सर्व लोक उद्याच्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। आज गुन्हे दाखल झालेले आहेत, याचं आम्ही आभार व्यक्त करतो। मात्र सर्व या सिस्टममध्ये जे गुंतलेले अधिकारी असतील, पुढारी असतील, यांना कुणालाही सोडता कामा नये असं एक केजचा नागरिक म्हणून मी आपणास आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात वाळू घाटांमधील अवैध उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तालुक्यातील एकूण 18 वाळू घाटांचे लिलाव झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराकडून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वाळू उपसा केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून नदीपात्राचं मोठं नुकसान होत असल्याचे तक्रार शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आले। यामुळे भविष्यात पूरस्थिती, पाण्याची पातळी घटणे यासारख्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि अतिरिक्त उत्खनन थांबवावे अशी मागणी करण्यात आली। अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तर लाखांदूर तहसीलदारांमार्फत जिल्हा अधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले। तर आता प्रशासन काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गुडेगाव वाळू घाटावर नियमबाह्य उत्खनन प्रकरण उघडकीस आले। ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वाळू उपसा केल्याप्रकरणी कंत्राटदार मनोज कुमार अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तब्बल 71,27,00,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे। तर 13 जानेवारी ते 2 मे 2025 या कालावधीत गुडेगाव वाळू डेपो क्रमांक 3 मधून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याचे महसूल विभागाच्या पंचनामात स्पष्ट झाले। परवानगी असलेल्या 25,000 ब्रास मर्यादेपेक्षा अधिक 9,600 ब्रास वाळूचा अतिरिक्त उपसा केल्याचा आरोप करण्यात आलाय। तहसीलदार सतीश साळवे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जमीन महसूल संहितेसह विविध कलमान्वये पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे करत असून अवैध उत्खननामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्याधुनिक स्मार्ट न्याव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कर्णबधिर रुग्णावर यशस्वी कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। ही शस्त्रक्रिया डॉक्टर हेडगेवार रुग्णालय येथील किमया कोक्लिअर इम्प्लांट सेंटरमध्ये पार पडली। जालना येथील श्रवण दोष असलेल्या रुग्णांवर नेक्सा प्रणालीद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली। स्मार्ट न्याव तंत्रज्ञानामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रियेदरम्यान रिअल टाइम मार्गदर्शन मिळाल्याने अचूकता आणि सुरक्षितता वाढली आहे। प्रख्यात ENT सर्जन डॉक्टर भारत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। रुग्णालयात आतापर्यंत 300हून अधिक कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून नवीन तंत्रज्ञानामुळे श्रवण बाधित रुग्णांसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे।
आणि किती म्हणजे क्लॅरिटी असते जेव्हा ऑपरेशन होतं एखादं, तो 100% नॉर्मल पेशंटप्रमाणे ऐकतो की काही त्याला थेरपी म्हणजे मी आता जे सांगितलं EVT ही अत्यंत महत्वाची आहे. ती ऑडिटरी व्हर्बल थेरपी किंवा स्पीच थेरपी त्यांनी 1.5 ते 2 वर्ष घ्यायला लागते. आणि त्याच्यानंतर जर अगदी मी आता जसं म्हणालो एखाद्या मुलांनी 6व्या महिन्यामध्ये केलं, 9व्या महिन्यामध्ये ऑपरेशन केलं, तर आपल्याला ओळखू पण येत नाही की यांनी इम्प्लांट घातलेलं आहे. 100% तो नॉर्मल 100% नॉर्मल लोकांचा आहे. तर जसं तुम्ही म्हणलं की म्हातारपणामध्ये कमी ऐकायला येत, तर त्यांचं ऑपरेशन होऊ शकतं सर. तर त्यांचा खर्च वगैरे काही डिवाइस त्याला असाच खर्च आहे. नाही, गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम त्यांना लागू आहे का नाही? गव्हर्नमेंटची स्कीम लागू होत नाही. लागू होत. परदेशामध्ये मी सहज चौकशी केली तर एका कानासाठी गव्हर्नमेंट स्पॉन्सर करतं. म्हणजे जिथं नॅशनल हेल्थ स्कीम आहे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, तर गव्हर्नमेंट एका कानासाठी स्पॉन्सर करतं, दुसऱ्या कानाचं त्याला स्वतःच्या खिशातून करायचं. मग आपल्याकडे कसं आहे सर मग इथे? नाही, आपल्याकडे मोठ्या माणसासाठी स्कीमच लागू नाही. लागू नाही, फक्त लहान लहान मुलांसाठीच आहे. तर तुम्ही आता ही जी कालची ऑपरेशन आयडियली जनरली कसं होतं आपल्याकडे? आयडियली दोन्ही कानाचं करायला पाहिजे. अच्छा. आता सध्या तरी जे काही फंड्स मिळतात तर त्यांचा एक ब्रॉड उद्देश असा असतो की भारतामध्ये दरवर्षी 1 लाख मुलं जन्मतात ज्यांना कमी ऐकायला येतं. तर एकाच मुलाच्या दोन्ही कानाला इम्प्लांट देण्यापेक्षा बाकीच्यांना फायदा होऊ द्या असा गव्हर्नमेंटचं सुद्धा एखाद्या पेरेंटने ठरवलं तर तो दोन्ही पण करू शकतो. हो. त्याला जास्त अजून रिझल्ट जास्त चांगला आहे. त्याची स्पीच क्लॅरिटी चांगली राहते. तो विशेषतः गर्दीच्या ठिकाणी चांगला ऐकू शकतो. म्युझिक संगीताचा आनंद जास्त मिळतो. ती क्लॅरिटी जी आहे प्रत्येक बारीक बारीक आवाज क्लॅरिटीने आहे त्याच्यामध्ये ध्वनी आणि म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जसं तो मुलगा 20 वर्षापूर्वी झाली. आपल्या देशामध्ये साधारणतः 2000 सालापासून झाली. 25-26 वर्षापासून आपल्याकडे होते. पण मराठवाड्यामध्ये ही शस्त्रक्रिया सुरुवात व्हायला साधारणतः 2017-18 पासून आपण हिमाया कॉक्लिअर इम्प्लांट प्रोग्रामच्या माध्यमातून सुरुवात केली. आता त्याच्या पुढचं पाऊल असं आहे की अधिक चांगला स्पष्ट आवाज ऐकू यावा, अजून चांगली भाषा बोलता यावी, अधिक चांगलं त्याच्यामध्ये स्पष्टता यावी, यासाठी जे दोष आहे त्या दोषाचं निराकरण व्हावं, त्याचे काही नवीन फीचर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत आणि ते इन्कॉर्पोरेट करून जे आता हे नवीन मशीन बनवलं गेलेलं आहे त्याला कॉक्लिअर कंपनी पहिल्यापासूनच अशा प्रकारचे मशीन बनवण्यामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या वर्षी त्यांनी जे हे नवीन मशीन बनवलं ते निक्सा हे मशीन बनवलं आणि त्याचं मुंबईला किंवा इतर काही शहरामध्ये काही ऑपरेशन झाली. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये झालेली नव्हती. ती काल ती शस्त्रक्रिया आपल्याकडे यशस्वीरित्या आपण पूर्ण केली. त्याचे कौशल्य जसं जसं आपलं एखाद्या शस्त्रक्रियेतलं प्रॅक्टिस होते तसं ते वाढतच जातं. प्रत्येक सर्जनला ते येतं. पण विशेष कौतुक म्हणजे हा सगळा टीम एफर्ट आहे. त्याच्यासाठी लागणारी ऑडिओलॉजीची टीम, त्याच्या लागणारं टेक्निकल सपोर्ट, त्याच्यासाठी त्या तंत्रज्ञान आणि त्याचं लागणारं उपकरण, त्याच्यासाठी आपल्याला अनेक जणांची मदत झाली. आपल्या ऑडिओलॉजी डिपार्टमेंट, कॉक्लिअर इम्प्लांट कंपनीचे जोशी साहेब. आजच्या ताज्या घडामोडी या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.